हाय गुड मॉर्निंग पीपल. सकाळचे वाजले 10:30. आम्ही आज लेट उठलोय कारण का आम्ही काल रात्री प्लॅनिंग करत होतो की आम्हाला नेक्स्ट वीकेंडला जायचं आहे एका छानशा ट्रिपला. आम्ही चाललोय अलिबागला. ते इन लॉज आणि गोरक्ष आणि प्रथमेश आम्ही चाललोय. मला विसरलेली तशी. नाही चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या. उत्कर्ष काय तुम्ही चार्जिंगला लावलेलं तू हे केलंस पण तुझं चार्जिंग कसं तुझ्या फोनचं चार्जिंग का माझ्याकडे ऑथॉरिटी. गोरक्ष खूप एन्जॉय करतो. ही त्याची अशी सेकंड ट्रिप आहे. फर्स्ट ट्रिप त्याची कोल्हापूरला झालेली. मी फर्स्ट सेकंड अँड थर्ड कोकण हे पण झालं. हां दिस इज थर्ड ट्रिप राईट. हां वेळसची पण ट्रिप झाली आहे. फर्स्ट सगळ्यात ट्रिप त्याची झाली ती कोल्हापूर. इट वॉज 4 days. आणि सेकंड ट्रिप त्याची तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं त्याची सेकंड ट्रिप झालेली आपली वेळसची. अँड दिस इज इज थर्ड ट्रिप. अलाउड नाही पहिला अलाउड नाही असं गाडी पार्क करून. खरंच छान खूप छान. युजली आवडत सकाळी उठून आलं पाहिजे. हो एवढ्या लांब कशासाठी ड्राईव्ह करायला का वॉकिंगला. ड्रायव्हिंग करायला म्हणजे आता कसं तू चालवतेस ना तर मग मी चालवू शकते. मी पण फील घेऊ शकते ना तो मग येत असताना की ना रात्रीचा जमल्यानंतर. आणि आपण येत असताना आपला प्लॅन दुसरा आहे. सो आपण ह्या मार्गे येणारच नाही. मेट्रो आहे आपली. मेट्रो नाही मध्ये व्ह्यूअर्स सांगतील की अलिबागहून आपल्याला मेट्रो पाहिजे का नाही. तू पूर्ण त्याचं वॉर्डरोब आणलेलं आहे त्याचा पूर्ण. वॉर्डरोब म्हणजे लहान बाळ येते कधी काय लागेल आपल्याला माहिती नाही. सोचलेले म्हणून ते तू वॉर्डरोब कपाट घेऊन येते का इकडे गाडीमध्ये. काही कपाट बिपाट आणलं नाहीये. पण 1 दिवसाच्या ट्रिप साठी एनआयची ट्रिप असेल तर तू तर आपलं पूर्ण घरच घेऊन जाऊ. मी ना खूप म्हणजे लिमिटेड नाही पॅकिंग केली आहे. ओव्हर पॅकिंग नाहीये. बघ तू तिकडे गेल्यानंतर लाग तू बघ. आणि तूच एक आहे जो ना तिकडे गेल्यानंतर विचारतोस की हे आहे का हे आणलंय का ते आणलंय का. कळलं ना. पण लिटरली आमची सगळ्यांची एक एक बॅग आहे. आमच्या दोघांची मिळून एक बॅग आहे. आई बाबांची एक नाही 2 आहेत. 2 पिशव्या आहेत. बॅग पण प्रॉपर असं डबल बॅग सारखं बॅग आहे 2. आणि गोरखचं सामान फुल डिक्की भरलेलं गोरखचं सामान आहे. काय घेऊन जायची राहिली ती पण मी सोय केली आहे बघा. राईट साईड म्हणून शीप्स बघ. थोडं असं होतं बायचान्स मध्ये राईट आणि लेफ्टचा जरा गोंधळ होतो ते आपल्याला माहितीच आहे. अरे शेवाळ्या त्याच्यामध्ये असं ते पण नाही खाली असं राहते छान वाटत. पाण्यात शेवाळ आहे. शेवाळ पण ड्रेनेजचं आहे ते पाणी. तर काय नाही ड्रेनेजचं पिकं पाणी बस काही सांगू नको. अरे ड्रेनेजचं पाणी पिकं. अरे ते ड्रेनेजचं पाणी नाहीये ती रेती आहे. रेती आहे रेती. प्रथमेश ती ओटी आणि जे काय असतं ना त्याच भरती आणि ओटी असते. हा तर ते आता ओटी आहे. कळलं का. त्याच्यामुळे ते त्याच्या बाजूचे ते मॅनग्रोव्ह असतात. मला वाटलं तुझी ओटी होती. खूप तू आता पाणथळ जोक मारतो. तिकीट लुक हे बघते ना ते ही रेती आहे प्रॉपर. कळलं ना. त्याला तू काय म्हणत होतास तू हे मॅंग्रोव्ह आयुष्य काढलेलं आहे. मला माहिती गावात राहिलं. एअरपोर्ट आलं नवीन एअरपोर्ट. तर आता झणझणीत नाश्ता खाल्ल्यानंतर आम्ही परत निघणार आहोत. मिसळ पाव खाल्लेली आहे. तिखट होती पण चव नव्हती. तेव्हा आजी बोलवते तुला. त्याला बॉल दे. त्याला जे पाहिजे ते दे. आणि ते फक्त ते डिस्क आहे. हा तशीच टाका. तोंडावरती नको मारू त्याच्या प्लीज. हा त्याला धर तू एका साईडने. त्याला कधी पण असं फ्लिप होऊ शकतं ते. सो आपण आता चाललोय काशीद बीचला. आणि माहिती आहे मला असे ना मी आता नाही लावू शकत कारण
आता आम्ही चाललोय काशीद बीचला आणि आम्ही जर आता ऑनलाईन बघितलं तर सनसेट अराउंड 7:15 PM आहे. सो होपफुली आम्ही तिकडे पोहोचू रोड बघा पॅरलल आहे एकदम, आणि खूप सुंदर वाटतं असं खूप. समुद्राला एकदम पॅरलल असणारे रोड खूप कमी आहे. रोड्स एकदम नॅरो आहेत, तर ड्रायव्हिंग थोडं हेक्टिक आहे. थोडा नॉर्मल टाइम पेक्षा जास्त वेळ लागणार, पण रस्ता चांगला आहे. सिमेंटचे रोड्स आहेत. सो गोरखने एक छान काम केलं. माईक जात असताना बाबाचा माईक घेऊन गेले तो पाठी जात असताना. अँड देन वी बॅक टू द कॉटेज. त्यावेळी तुम्हाला आम्ही कॉटेजचा व्ह्यू दाखवू. छान बुक केलंय कारण मस्त वडापाव खायला मिळालेले आहेत. 2-2 वडापाव पुसलेले आहेत संध्याकाळी मस्त नाश्त्याला. आमचा मुलगा आताच अभ्यासाला लागलेला आहे. तुला काय वाटतं आपल्याला सनसेट बघायला मिळेल? नाही भेटला, मी आधी सांगितलं. चांगलं बोल. 18:54 ला संडे आणि सनसेट अराउंड 7:14 ला आहे. म्हणजे 14 आहे, 14. ओके, मी काय बोलतो, एक काम कर ना, तू तिकडे जाऊन जरा व्हिडिओ काढशील ना, म्हणजे प्रेक्षकांना बरोबर दिसेल की समुद्र कसा आहे तो. तुम्हाला काय इथेच ठेवून जायचा प्रयत्न करतो. लोक इथे असं पिकनिक टाईप करतात छान पैकी. बघ इथे जागा आहे बाबा, इथे थांबायचं का? हे बघ ते पण खडपीवाला समुद्र आहे, ऍक्च्युअल बीच वाला बीच नाही आहे. गुड बॉय. थँक्यू. आजचा दिवस मस्त एंड झालेला आहे. छान आहे, पोटभर जेवलोय. मस्त चिकन होतं, चिकन आणि जसं घरगुती जेवण असतं तसं जेवण होतं. सो मस्त जेवलोय, छान वॉक झालाय. गोरखचा फर्स्ट डान्स स्टेप पण आहे ओल्ड सॉन्ग वरती. छान असा व्ह्यू आहे. लाईक इव्हनिंग मस्त स्पेंड करू शकता तुम्ही. कॅरम आहे, इंडोर गेम्स आहेत, त्याच्यानंतर पूल आहे. हाव इट लुक्स छान. तुम्ही संध्याकाळी इथे बसून जेवू शकता मस्त पैकी. अरे थांबा, मी पुढे जाते, तू कुठे 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 मला शूट कर ना. असे छान सिटिंग एरिया आहे. इकडे असा छोटासा झोपाळा आहे. इवन इकडे पण एक छान झोपाळा आहे, तुम्ही बघू शकता. आणि माईक ऍज युजल काढलेला आहे आमच्या सरांनी. हा मस्त पैकी आराम करू शकता.